रुबीना मुल्ला। आज आपण इथे जी हिंदू स्मशानभूमी आहे, वसई विरार महानगरपालिकाची स्मशानभूमी आहे पाचू बंदर, इथे आपण आलेलो आहोत। सर आपलं नाव? अवी सुरेश सावंत। काय हा सगळा प्रकार आहे? हा प्रकार असा आहे, 6 तारखेला आमच्याकडे एक ॲक्सिडेंट होऊन खाडीमध्ये एक आमचा कोळी बांधव बुडून त्यांचा मृत्यू झाला। कोण? हरेश्वर मानक्या? हरेश्वर माणक्या चिमटेकर असं त्यांचं नाव, 54 वर्ष वय। मृत्यू झाल्यानंतर त्यांची बॉडी वगैरे सापडली, ती पोलीस स्टेशनला आणि सरकारी DM पेटीट हॉस्पिटलकडे नेण्यात आली। तिथून ती एक रात्रभर इकडे ठेवायची होती, म्हणून आम्ही जेव्हा इकडे संपर्क केला तेव्हा त्यांचे कर्मचारी इकडे होते आणि त्यांच्याकडून आम्ही कन्फर्म करून गेलो की आम्ही बॉडी आणत आहोत, 1-2 तास लागू शकतील। तर ते बोलले की इकडे नाईटला इथे कर्मचारी होते, 1-2 कर्मचारी होते। त्यांना सांगितलं आम्ही बॉडी घेऊन येतो, 1 तास लागू शकतो, 2 तास लागतील। ते बोलले नाही, काय प्रॉब्लेम नाही, ते नाईटला माणसं असतात। पण जेव्हा आम्ही पंचनामा वगैरे सगळं करून डॉक्टरचं क्लिअरन्स वगैरे तिकडे ECG करून जेव्हा इकडे आणली, तेव्हा आमचे लोक जेव्हा इकडे आले तेव्हा गेट आतून बंद होता। गेट आतून बंद होता, लॉक होता, आतून लॉक होता। इथे एक तरी माणूस असला पाहिजे, इथे कोणी नव्हतं। आणि खूप फोन आहे इकडे, समोर जे फोन नंबर आहे त्यांना पण फोन करून बघितलं सगळ्या लोकांनी, पण इथे कोणी 2 तासपर्यंत 1.5 तासपर्यंत कोणी पोहोचलं नाही। मी काय सांगते माहिती का, इथे जे नाईटमध्ये दया तांडेल आणि म्हणजे प्रभाकर मेहर होते, हा म्हणजे असं म्हणजे इथे म्हणजे त्यांची ड्युटी होती त्या दिवशी कोणाची ड्युटी होती हे मी सांगू नाही शकत, पण कसं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही इकडे नाईटला असू। पण जेव्हा घेऊन आली बॉडी तेव्हा खूप पंचायत अशी झाली की पावसाचे दिवस, पाऊस पण पडत होता आणि बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये तशीच ती थांबून राहिलेली। खूप फोन केलं तरी पण काही रिप्लाय नाही भेटला। साधारण 1.5-2 तास थांबली, 1.5-2 तास। पण ज्याला मी विचारणार, ज्यांनी हा ठेका घेतलेला आहे त्यांना ज्यावेळेला मी म्हणजे आम्ही लोक कसं बातमी लावण्याच्या अगोदर त्यांना विचारतो, त्याच्यासाठी मी ज्याला त्यांना कन्फर्म केलं तेव्हा ते सांगितलं की नाही, म्हणून ते लोक यायचे होते आणि सेकंड शिफ्टची माणसं आली। सेकंड शिफ्टची माणसं आलेली का? सेकंड शिफ्टची माणसं नव्हती पोचली। आणि विशेष म्हणजे लॉक आतमधून होता, बाहेरून लॉक नव्हता। जर तुम्ही निघालं तर बाहेरून लॉक करायला पाहिजे, आतून लॉक नसायला पाहिजे होता। आणि परत दुसरं काय, मॉर्च्युरी म्हणजे ती इमर्जन्सी होती। खूप फोन केल्यानंतर आपले एक चांगले बंधू आहे तिकडे, त्यांची ड्युटी संपलेली, पण तरीही ते नायगाववरून जे आहे ना रामकृष्ण डांगेकर, हे खूप चांगले नाही, ड्युटी इकडे त्यांची डे शिफ्ट संपून ते घरी गेलेले जेवायला बसलेले, पण ते आमच्या विनंतीला मान देऊन ते आले स्वतः। तेव्हा तो असं पण ऐकलं की बाबा जे अधिकारी होते त्यांनी म्हणजे लॉक ओपन केलं, अधिकारी होते त्यांना पण आमच्या लोकांनी फोन केलेला होता, तर ते पण त्यावेळेला पोचले आणि ते आले। त्यांनी सांगितले, ते आपले रामकृष्ण त्यांनी सांगितलं बाजूला चावे तिथून घेऊन ओपन करा। मग त्या आम्ही नाही ओपन केलं, कारण कायदा, आपण काही लोकांनी सांगितलं कायदा नाही आता त्याचा, म्हणून पोलीस पण होते पण बरोबर। पण ते शेवटी नंतर आले, जे अधिकारी होते ते आले आणि मग त्यांनी उघडून दिलं आम्हाला। आपण पाहू शकता की इथे जी सिंधू वसई विरार महानगरपालिकेची जी स्मशानभूमी आहे, इथे जे हे व्यक्ती आहेत म्हणजे त्यांचा जी बॉडी होती, त्यांचे हे कोणते नातेवाईक आहेत किंवा ओळखीचे आहेत, पण ते ज्यावेळेला इथे बॉडी घेऊन आले त्यावेळेला इथे म्हणजे जे ठेक्याचे जे कर्मचारी होते तेही देखील नव्हते। आणि तुम्ही पाहू शकता की या गेटला लॉक होता, म्हणजे हा किती भयंकर प्रकार आहे हे तुम्ही इथे बघू शकता। मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।